कधी कधी योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णय दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण प्रवास सोपा करून जातो. काल लवकर थांबण्याचा घेतलेला निर्णय आज खूप उपयोगी पडला. सकाळी उठल्यावर शरीर बरंच फ्रेश वाटत होतं. इतक्या थंडीत आंघोळ करणं शक्य नव्हतं म्हणून फक्त फेस वॉश केला, पण हात मात्र अक्षरशः गोठून गेले. मस्त ब्रेकफास्ट करून हिमालय टी हाऊसला छोटासा बाय म्हणत परतीचा प्रवास सुरू केला. आजचं टार्गेट होतं हिमालय ते चोमरॉंग, त्यामुळे आज निवांत चालायचं, थांबायचं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असं ठरवलं. वाटेत एक सुंदर धबधबा लागला. तिथे थंडगार पाणी चेहऱ्यावर मारला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. एकामागून एक गावं मागे पाडत होती. वाटेत भेटणारे ट्रेकर्स कधी हसून तर कधी यू कॅन डू इट म्हणत पुढे जाण्याची प्रेरणा देत होते. बराच वेळ चालल्यानंतर पाय दुखायला लागले म्हणून सिनुवामध्ये थोडा आराम केला. तिथे काही घोडेही दिसले. इथून जिनूपर्यंत घोड्यावरूनही जाता येतं. तेवढा जोरदार पाऊस सुरू झाला. थांबून वेळ घालवण्यापेक्षा रेनकोट घातला आणि पावसातच पुढचा प्रवास सुरू ठेवला. संध्याकाळी 6:30च्या सुमारास चोमरॉंग चेकपोस्टला पोहोचले. तिथल्या अंकल सोबत थोड्या गप्पा मारल्या आणि शेवटी त्या होमस्टेला पोहोचले, जिथे माझं सामान सुरक्षित ठेवलं होतं. आता ट्रेकचा शेवट जवळ आला होता, पण अजून एक दिवस बाकी आहे. भेटूया पुढच्या भागात.